आपले जे प्रियजन आपल्याला सोडून गेले आहेत, ते स्वर्गातून आपल्याकडे पाहत असतील का? बायबल खरंच याबद्दल काय सांगतं? हा प्रश्न अनेक विश्वासणाऱ्यांमध्ये मोठी चर्चा निर्माण करतो. काही लोक मानतात की मृत लोकांना पृथ्वीवर काय चाललं आहे याची जाणीव असते, तर काही जण ही कल्पना पूर्णपणे नकारतात. म्हणून या व्हिडिओमध्ये आपण दोन्ही बाजू पाहणार आहोत, जेणेकरून तुम्ही स्वतः ठरवू शकाल की देवाच्या वचनाशी कोणती बाजू जास्त जुळते. पण पुढे जाण्यापूर्वी एक गोष्ट स्पष्ट करूया. आपण मृत लोक जिवंतांशी बोलू शकतात का याबद्दल चर्चा करत नाही, तर ते आपल्याकडे फक्त पाहू शकतात का याबद्दल बोलत आहोत. बायबल स्पष्ट सांगते की मृत्यूनंतर न्याय येतो. जिवंतांशी संपर्क करण्याची कोणती संधी नसते. मृतांशी बोलण्याचा कोणताही प्रयत्न बायबलमध्ये निषिद्ध आहे. शाऊलाने भूतविद्याद्वारे शमूएलाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि देवाने त्याला कठोर शिक्षा दिली. भूतविद्या, जादूटोणा किंवा मृतांकडून मार्गदर्शन शोधणे हे फक्त चुकीचं नाही, तर आत्मिक फसवणुकीचे दरवाजे उघडते. अनेक वेळा लोकांना वाटते की त्यांना त्यांच्या प्रियजनांचे दर्शन झाले, पण ते फसवणूक किंवा दुष्ट आत्म्यांचा प्रभाव असू शकतो. विचार करा, आपण मृतांकडे का जावं जेव्हा आपल्याकडे जिवंत देव आहे? मार्गदर्शन हवं असेल तर आपण येशूकडे प्रार्थनेत जाऊ शकतो. तो ऐकतो, मार्गदर्शन करतो आणि बळ देतो. जे गेले आहेत ते आपली मदत करू शकत नाहीत, पण आपल्याकडे असा तारणारा आहे जो नेहमी आपल्या सोबत आहे. तरी सुद्धा काही लोक इब्री 12:1 हे वचन वापरतात, जिथे साक्षीदारांचा मोठा ढग आपल्या भोवती असल्याचं म्हटलं आहे. आणि ते म्हणतात की हे मृत विश्वासणारे आपल्याकडे पाहत आहेत. या ठिकाणी ख्रिस्ती जीवनाची तुलना एका शर्यतीत केली आहे, जिथे आपण धावत आहोत आणि साक्षीदार आपल्याला पाहत आहेत. पण हे साक्षीदार खरोखर आपल्याकडे पाहतात का? इथे फक्त विश्वासाची उदाहरणं आहेत, हे आपण पुढे समजून घेणार आहोत. साक्षीदार हा शब्द ग्रीक भाषेतील मार्टिज या शब्दापासून आला आहे. या शब्दाचा अर्थ दोन प्रकारे होऊ शकतो: साक्ष देणारे किंवा एखादा कार्यक्रम पाहणारे प्रेक्षक. म्हणून काही लोक असं मानतात की जे विश्वासणारे मरण पावले आहेत ते फक्त स्वर्गात नाहीत, तर पृथ्वीवर काय चाललं आहे याची त्यांना जाणीव आहे. आणि ते जणू स्वर्गीय स्टेडियममधून आपल्याला प्रोत्साहन देत आहेत. त्या काळातील ग्रीक आणि रोमन संस्कृतीत खेळांच्या स्पर्धा होत असत आणि मोठी गर्दी खेळाडूंना उत्साह देत असत. इब्री लोकांस पुस्तकाचा लेखक हीच प्रतिमा वापरतो. त्यामुळे काही जण म्हणतात की आधी गेलेले विश्वासणारे अजूनही आपल्याला प्रवासात आपल्या बरोबर आहेत. पण दुसरीकडे काही धर्मशास्त्रज्ञ या शब्दाचा वेगळा अर्थ लावतात. त्यांच्या मते साक्षीदार म्हणजे आपल्याकडे पाहणारे प्रेक्षक नव्हे, तर विश्वासाचे साक्ष देणारे लोक. म्हणजे इब्री 11 मध्ये उल्लेख केलेले अब्राहम, मोशे आणि इतर विश्वासाचे वीर आपल्याकडे पाहत नाहीत, तर त्यांच्या जीवनकथा आपल्याला प्रेरणा देतात. त्यांची साक्ष आपल्याला दाखवते की देव विश्वासू आहे आणि आपणही धीराने धावावं. त्यामुळे साक्षीदारांचा ढग म्हणजे आपल्यावर नजर ठेवणारे लोक नाहीत, तर आपल्याला प्रोत्साहन देणारी त्यांची उदाहरणं आहेत. आणखी एक वचन जे लोक वापरतात ते म्हणजे लूक 9 मधील येशूचा रूपांतराचा प्रसंग. येशू प्रार्थना करत असताना त्याचा चेहरा बदलला आणि त्याचे वस्त्र तेजस्वी झाले आणि अचानक मोशे व एलिया त्याच्याशी बोलताना दिसले. ते येशूच्या येणाऱ्या मृत्यूबद्दल चर्चा करत होते. काही लोक म्हणतात की यावरून स्वर्गातील संतांना पृथ्वीवरील घटनांची माहिती असते. पण हा प्रसंग एक विशेष दैवी प्रकटीकरण होता. सर्वसाधारण नियम नव्हता. देवाने त्या क्षणी विशिष्ट उद्देशासाठी त्यांना प्रकट केलं. याचा अर्थ असा नाही की सर्व मृत लोक सतत पृथ्वीवर लक्ष ठेवून आहेत. मोशे आणि एलिया फक्त दिसले नाहीत, तर त्यांनी येशूशी एका विशिष्ट पृथ्वीवरील घटनेबद्दल संवादही साधला. यावरून स्पष्ट होते की ते बेशुद्ध किंवा अज्ञान अवस्थेत नव्हते. एलिया जो मृत्यू न पाहता स्वर्गात नेला गेला आणि मोशे जो मरण पावला होता, दोघांनाही देवाच्या योजनेची जाणीव होती. त्यामुळे काही लोक असा वाद करतात की जर त्यांना पृथ्वीवर काय घडत आहे हे माहीत होतं, तर स्वर्गातील इतर संतांनाही तशीच जाणीव असू शकते. प्रेषितांची कृत्य 10 अध्याय 34 मध्ये लिहिलं आहे की देव कोणाचाही पक्षपात करत नाही. त्यामुळे देव जर मोशे आणि एलिया यांना ही माहिती देऊ शकतो, तर तो इतर विश्वासणाऱ्यांनाही देऊ शकतो असं वाटणं स्वाभाविक आहे. म्हणून काही जण म्हणतात की स्वर्गातील संतांना पृथ्वीवरील घटनांची माहिती असू शकते, पण दुसरी बाजूही आहे. अनेक धर्मशास्त्रज्ञ सांगतात की रूपांतराचा प्रसंग हा एक अतिशय विशेष आणि अलौकिक प्रसंग होता. येशूने आपल्या गौरवाचं दर्शन 3 शिष्यांना दिलं आणि त्या क्षणी मोशे व एलिया प्रगट झाले. याचा अर्थ असा नाही की मृत लोक नेहमीच पृथ्वीवर काय चाललं आहे ते पाहत असतात. त्यांनी येशूच्या तारणाच्या कार्याबद्दल जे बोललं ते कदाचित देवाने त्या क्षणीच त्यांना प्रकट केलं असावं. म्हणजेच त्यांना आधीपासून सगळ्या घटनांची माहिती होती असं गृहीत धरण्याची गरज नाही. या मतानुसार रूपांतराचा प्रसंग हा सर्वसाधारण नियम सिद्ध करत नाही.
तर देवाच्या इच्छेनुसार कधी कधी तो विशिष्ट माहिती प्रगट करतो हे दाखवतो. त्यामुळे हा प्रसंग मृत लोक सतत आपल्यावर लक्ष ठेवतात याचा पुरावा ठरत नाही. आता लोक 15:1-7 मधील हरवलेल्या मेंढराचा दृष्टांत पाहूया. तुमच्यामध्ये असा कोण मनुष्य आहे की त्याच्याजवळ 100 मेंढरे असता त्यांतून एक हरवले तर 99 रानात सोडून देऊन ते हरवलेले सापडेपर्यंत तो त्याचा शोध करत नाही? ते सापडल्यावर तो ते आनंदाने खांद्यावर घेतो आणि घरी येऊन मित्रांना व शेजाऱ्यांना एकत्र बोलावून त्यांना म्हणतो, माझे हरवलेले मेंढरू सापडले आहेत, म्हणून माझ्याबरोबर आनंद करा. त्याप्रमाणे ज्यांना पश्चातापाची गरज नाही अशा 99 नीतिमानांबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल. हे मी तुम्हाला सांगतो. काही लोक म्हणतात की जर स्वर्गात आनंद होतो तर तिथे असलेल्यांना पृथ्वीवर काय घडतंय हे कळत असावं. पण हा आनंद देवदूतांचा आहे की संतांचा, किंवा देव स्वतः ही बातमी प्रगट करतो का, हे स्पष्टपणे सांगितलेलं नाही. त्यामुळे या वचनावरून ही ठाम निष्कर्ष काढणं कठीण आहे. जे लोक मानतात की मृत विश्वासणाऱ्यांना पृथ्वीवर काय घडतंय याची जाणीव असते ते लूक 15 मधील या दृष्टांताचा आधार घेतात. त्यांचं म्हणणं असं आहे की जेव्हा एखादा पापी पश्चाताप करतो तेव्हा स्वर्गात आनंद होतो. म्हणजे स्वर्गातील लोकांना पृथ्वीवरील घटना माहीत असतात आणि ते त्या आनंदात सहभागी होतात. कारण जर आनंद साजरा होत असेल तर त्यांना नक्कीच कळत असावं की आनंद कशासाठी आहे. पण या अर्थाला विरोध करणारे काही महत्त्वाचे मुद्दे मांडतात. पहिलं म्हणजे लूक 15:7 मध्ये फक्त स्वर्गात आनंद होतो असं म्हटलं आहे, पण नेमकं कोण आनंद साजरा करते हे सांगितलेलं नाही. तिथे संत किंवा मृत विश्वासणारे पृथ्वीवर लक्ष ठेवून आहेत असं स्पष्टपणे लिहिलेलं नाही. पुढे लूक 15:10 मध्ये येशू स्पष्ट करतो की देवदूतांच्या उपस्थितीत आनंद होतो. यावरून किमान इतकं तरी निश्चित आहे की देवदूतांना पश्चातापाची जाणीव असते, पण मृत संतांनाही तसंच ज्ञान असतं असं कोणताही स्पष्ट पुरावा नाही. देवदूतांना माहीत आहे म्हणून मृत विश्वासणाऱ्यांनाही माहीत असेल असं आपोआप सिद्ध होत नाही. शिवाय या दृष्टांताचा मुख्य उद्देश स्वर्गातील लोक काय पाहतात हे शिकवणं नाही, तर प्रत्येक पापी मनुष्य देवासाठी किती मौल्यवान आहे आणि त्याच्या तारणामुळे देवाला किती आनंद होतो हे दाखवणं आहे. त्यामुळे या वचनाचा वापर करून मृत लोक पृथ्वीवरील घटना पाहतात असा निष्कर्ष काढणं कदाचित त्या शास्त्रलेखाचा चुकीचा अर्थ लावणं ठरेल. आता प्रकटीकरण 21:4 मधील वचनाला आणखी काही लोक गोंधळतात. तिथे लिहिलं आहे की तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकील. यापुढे मरण नाही, शोक, रडणे व कष्ट हे नाहीत, कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या. हे वचन अनेक जण असं दाखवण्यासाठी वापरतात की स्वर्गातील लोकांना पृथ्वीवरील दुःखांची माहिती नसावे, कारण जर त्यांना अजूनही पृथ्वीवरील अन्याय, वेदना, युद्ध आणि पाप दिसत असतील तर त्यांना नक्कीच दुःख होईल. पण बायबल सांगते की स्वर्गात कोणताही शोक किंवा वेदना नसेल. याचा अर्थ असा लागू शकतो की देव आपल्या तारण झालेल्या लोकांना अशा गोष्टींपासून दूर ठेवतो जेणेकरून ते पूर्णपणे स्वर्गीय आनंदात राहू शकतील. म्हणजेच कदाचित देव त्यांना पृथ्वीवरील दुःखांपासून जाणीवपूर्वक वेगळं ठेवतो जेणेकरून त्यांचा आनंद पूर्ण आणि शांतीपूर्ण राहील. तरी सुद्धा या वचनाचा आणखी एक अर्थ लावला जातो. जे लोक मानतात की मृत विश्वासणाऱ्यांना पृथ्वीवरील घटनांची जाणीव असते ते म्हणतात की प्रकटीकरण 21:4 मधील दुःख, रडणं आणि वेदना संपवण्याचं वचन हे अंतिम अवस्थेबद्दल आहे. म्हणजे ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनानंतर आणि नवीन स्वर्ग व नवीन पृथ्वी निर्माण झाल्यानंतर. त्याआधी इतिहास अजून सुरूच आहे आणि देवाची योजना पूर्ण व्हायची बाकी आहे. त्यामुळे स्वर्गातील संत अजूनही देवाच्या योजनेची पूर्तता होण्याची वाट पाहत असताना पृथ्वीवर काय घडतंय याची काही प्रमाणात जाणीव ठेवत असतील असं ते सुचवतात. म्हणून स्वर्गात अश्रू नसतील या वचनावरून लगेच निष्कर्ष काढणं की मृत लोकांना काहीच माहिती नसते हे कदाचित त्या अध्यायाच्या संदर्भाकडे दुर्लक्ष करणं ठरेल. त्यांच्यामध्ये पूर्ण शांती आणि वेदनारहित अवस्था अंतिम न्यायानंतर येते. तोपर्यंत देव कदाचित त्यांना आपल्या कार्याबद्दल आणि पाप्यांच्या तारणाबद्दल काही गोष्टी जाणू देत असेल. यासाठी ते प्रकटीकरण 6:9-10 हा अवतारा दाखवतात. तिथे लिहिलं आहे की त्याने 5वा शिक्का फोडला तेव्हा मी वेदीखाली आत्मे पाहिले. त्या आत्मे देवाच्या वचनामुळे व त्यांनी जी साक्ष दिली होती त्याच्यामुळे जीवे मारलेल्या लोकांचे होते. ते मोठ्याने ओरडून म्हणाले, हे स्वामी, तू पवित्र व सत्य आहेस. तू कुठपर्यंत न्यायनिवाडा करणार नाहीस आणि पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांपासून आमच्या रक्ताचा सूड घेणार नाहीस. यावरून असं दिसतं की त्यांचा अजून अंतिम न्याय झाला नाही याची जाणीव आहे. जर त्यांना पृथ्वीवर काय चाललं आहे याची अजिबात कल्पना नसती तर ते असा प्रश्न विचारले नसते. त्यामुळे काही जण म्हणतात की स्वर्गातील संतांना किमान देवाच्या योजनेबद्दल आणि इतिहासाच्या प्रगतीबद्दल काही प्रमाणात जाणीव असू शकते. पण दुसरीकडे या अर्थाला विरोध करणारे सांगतात की रक्तसाक्षींचा हा आक्रोश म्हणजे ते पृथ्वीवरील घटना प्रत्यक्ष पाहत आहेत असा अर्थ होत नाही. कदाचित ते फक्त देवाच्या न्यायाची आतुरतेने वाट पाहत आहेत.
हा त्यांचा न्यायासाठीचा हक्क आहे. रिअल टाइम निरीक्षणाचा पुरावा नाही. म्हणजेच ते देवाच्या वचनांवर विश्वास ठेवून न्यायाची अपेक्षा व्यक्त करत असतील, पण त्याचा अर्थ ते पृथ्वीवरील प्रत्येक गोष्ट पाहत आहेत असं नसावं. म्हणजे शेवटी पाहिले तर बायबल दोन्ही बाजूंना काही संकेत देतं, पण कुठेही अगदी स्पष्ट आणि ठाम विधान करत नाही. त्यामुळे आपण अटकळ बांधण्याऐवजी देवावर विश्वास ठेवणं अधिक बुद्धीचं आहे. आपले प्रियजन देवाच्या सुरक्षित हातात आहेत आणि आपल्याला मार्गदर्शनासाठी मृतांकडे पाहण्याची गरज नाही, कारण आपल्याकडे जिवंत देव आहे जो नेहमी आपल्या बरोबर आहे. मला आशा आहे की हा संदेश तुम्हाला समजला असेल. कृपया या व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तर अशा शिकवणींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, या व्हिडिओमध्ये मी 2 मतं सांगितली आहेत. त्यात माझं व्यक्तिगत मत असं आहे की देवावर विश्वास ठेवा आणि जे तुम्ही प्रियजन गमावले आहेत त्यांच्याकडे लक्ष न देता प्रभूकडे लक्ष द्या. प्रभू तुमचं खरं सांत्वन करेल, प्रभू तुमचं खरं मार्गदर्शन करेल आणि तो तुम्हाला मदत करेल. प्रभू आपणा सर्वांस आशीर्वादित करो.